सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे दर 5,000पर्यंत पोहोचले आहे. दर 11 सप्टेंबरला कांद्याचे दर 4700 रुपये इतके होते. आज कांद्याचे दर 5,000 पर्यंत पोहोचले असून 300 रुपयाने कांद्याचे दर वाढले आहेत. कर्नाटकातील इंडी, विजयपूर त्यासोबतच तेलंगणामधून सोलापुरात कांद्याची आवक झाली आहे. शिवाय कलबुर्गी, आळंद, अफलपूर या कर्नाटकातील तालुक्यातून पांढऱ्या कांद्याची आवक वाढली आहे. विशेष म्हणजे यंदा दिवाळीपूर्वीच नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर नवीन कांदा मार्केटमध्ये येतो. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची आवक लवकर सुरू झाल्याचे सांगण्यात आले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक हळूहळू सुरू होत असल्यामुळे 2 दिवसातच कांद्याचे दर नियंत्रणात आले आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर वाढले नाही, तर कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे दर वाढत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नवीन कांद्याचे दर 45 रुपये प्रति किलो तर जुना कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलो झाले आहेत. दरम्यान नवीन कांद्याची आवक वाढल्यास कांद्याचे दर स्थिर राहणार आहेत. मी सादिक बागवान, सिद्धेश्वर मार्केट यार्डात कांदा आडत व्यापारी. सध्या कांद्याची परिस्थिती टाईट आहे, कारण की कांदा स्टॉक कमी असल्यामुळे कांद्याला बाजार जास्त चढलेला आहे. जास्त म्हणजे सध्या 2 दिवसातच नियंत्रणात आले, कारण की नवीन कांदा सुरू झाल्यामुळे. नाहीतर गेले आठवडे तुमच्या एक्सपोर्टमुळे काय बाजार वाढलेले नाही. माल कमी असल्यामुळे बाजार वाढलेला आहे सध्या. आणि आज नवीन कांदा पण आज 45 रुपये किलोपर्यंत विकला आहे. जुना कांदा 50 रुपये किलोपर्यंत विकलेला आहे. आणि सध्या कांद्याची लागणे स्टॉक कमी असल्यामुळे कांद्याला बाजार जास्त आहे. पुढच्या महिन्यात काय बाजार होईल सांगता येत नाही, सर्व निसर्गावर आहे. लोकनायक न्यूज